दरवर्षी करू आणि जांभूळ 7 लावायचे हे पोरांचं ध्येय आहे. जय शिवराय. मी मिलिंद खोत, जरा आटकी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. पुन्हा एकदा दहीहंडीचा थरार पाहायला आलो आहे. आज मी आलो आहे भोईवडामध्ये, भोईवडा नाक्याच्या इथे आलो आहे. तिथे श्री साईनाथ गोविंदा पथक आहे, त्यांचा थरार पाहायला आलो आहे, सराव पाहायला आलो आहे. आणि हा सराव हटके आहे. जरा हटके असा आहे कारण गेली 22 वर्ष विदाऊट शिडी हे थर रस्ते आहेत, मानवी मनोरे रस्ते आहेत. जसं स्पेनचा असतो ना, तसाच हा थरार असतो. दरवर्षी ते 6 थर लावतात, पण यावर्षी त्यांची 7 थराची झेप असणार आहे. त्यांचा थरार आपण पाहूया, चला. श्री साईनाथ मित्रमंडळ गोविंदा पथक, भोईवाड्यातील हा गोविंदा पथक आहे. स्पेनसारखाच हा गोविंदा पथक विदाऊट शिडी आपला मनोरा रचतो. असा हा गोविंदा पथक. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला तर त्यांचा सराव पाहूया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, बजरंग बली की जय, जागेवाले महाराज की जय. तर रोज रात्री जेरबाई वाडिया रोडच्या इथे रोज सराव करतात. आणि हा बघा, हा रस्ता आहे जाण्या येण्याचा. या रस्त्यावरती सतत गाड्या जात येत असतात. आणि रोज कामावरनं आले, कोण कॉलेजवरनं येतो, कोण कामावरनं येतात, आणि रोज सरावाला येतात. रोज 10 वाजता रोज सराव चालू होतो यांचा. असा यशस्वी प्रयत्न. 4 थराचा हा यशस्वी प्रयत्न.
आता तुम्ही 7ची ट्राय करताय? हो 7ची ट्राय. कितीवर किती कसं असणार आहे? 4वर 4 असतात पोरं हां. आणि त्याच्यावर 3 व 2 1 7च्या पहिली 7ची पहिली ट्राय आहे यावर्षी करू आणि जांभूळ 7 लावायचे हे पोरांचं ध्येय आहे. मैदान उपलब्ध नसल्यामुळे रस्ता आहे आणि रस्त्यावर अशी त्यांना रहदारीचा त्रास होत असतो. त्या रहदारीचा त्रासही सहन करत हा गोविंदा चिकाटीने आपला प्रयत्न करत असतो. इथे टच करून जरा मित्रा, ह्याला टच कर, स्क्रीनला टच कर. कडक रे, तिघातले कडक आहे एकदम. नावा भाकरी खाऊन आला वाटतं. नावा कडक आहे कोलकेश्वर. चला तर या गोविंदा पथकाचा हा बेस आहे आणि हाच बेस आहे विदाऊट शिडी लागतो त्यांच्या आधारावरती हा गोविंदा उभा राहतो. ह्या बेसवाल्यांचा आपण परिचय करून घ्या. तुझं नाव? शुभम जोगळे. तुझं? नंदेश्वर आलेगावे. रोहित संकेत वारेकर. हा बेस आहे आणि या बेसवरती वरती पहिला थर, दुसरा थर असे लागतात वगैरे आणि हेच खंदे आहेत. आपण व्हिडिओमध्ये बेस नसतो बघायला मिळत नाही कारण बेस आतमध्ये असतो. हे बेसवाले चेहरे आहेत. अभिनंदन तुमचं. नंदेश्वर आलेगावी. या बेसमध्ये मेन डबल पायला असतो मी आणि दरवर्षी 5 थर असतात आणि यावर्षी 6 थर बेसवर चढणार आहेत आणि 7 थराची सलामी देणार आहे. मी असं बघितलं बेसवरती करताना पायाची पोझिशन असते पायाची position. ती कशी असते तुमची त्याबद्दल सांगा ना. पायाची पोझिशन डबल पाय येतात क्रॉसमध्ये. हा. डबल पाय ज्याच्यावर असतात त्याला क्रॉसमध्ये येतात. हां असे पाय ठेवायचे जेणेकरून वरती जो चढत असतो त्याला फट पॉस्टर भेटली पाहिजे, पाय भेटले पाहिजे, तो वरती चढू शकतो. आता प्रत्येक जेव्हा वरती शिडी जातो, शिडी तर नाहीये तुमच्याकडे पण वरती जर ठरा जातो गोविंदा जातो त्याला तुम्ही पाय हे करून स्टॉप देतात. स्कॉट देऊन हे करत स्कॉट देऊन त्यांना चढवतात वगैरे. तर प्रत्येकाला स्कॉट देऊन तुम्ही चढवतात? त्याला स्कॉट देणं, हा जो बेसला असतो तो स्कॉट देऊनच जावं लागतो. अच्छा. मग तो तेवढा वरती वजन असताना मग तुम्ही स्कॉट घेऊन तेवढे हे करतात? कंट्रोल कंट्रोल आहे आणि त्यामुळे एवढं नाव. त्याचा सराव कसा काय केलाय तुम्ही? डेली प्रॅक्टिसने सराव होतो आणि कारण की आम्ही सर्व एकदम उभे राहतो व्यवस्थित, कोणाला काही दुखापत होऊ नये म्हणून चांगला खांद्याला खांदा लावून आम्ही कंट्रोल करतो. त्यामुळे आमची यावर्षी 7ची ट्राय ही सक्सेस होणार याचा सर्व पोरांनी निश्चय केलाय व विश्वासावर 6 वाल्यांच्या आम्ही 7 थर उभे करणार आहे यावर्षी 2024 मध्ये. तर श्री साईनाथ मित्रमंडळ गोविंदा पथकाचे प्रशिक्षक आहेत. त्यांच्याकडनं आपण ह्या गोविंदा पथका सराव आणि गोविंदा पथकाचं आता ख्याती तर ऐकलीच असेल तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया ते सराव कसे करतात आणि किती वर्षापासून त्यांचा सराव चालू आहे. मी अभिषेक पारगुले, साईनाथ मित्रमंडळाचा कोच आणि योगेश लांडगे. तर आम्ही सराव म्हणजे कसं म्हणजे काय, आमची जेव्हा इथं डेव्हलप चालू होती तेव्हा पोरं कमी येत होती. तेव्हा आम्ही थोडासा विचार केला की आता पोरं कमी आहेत तर कसा सराव करायचा. त्यामुळे आम्ही जेव्हा त्या पहिल्या ह्याच्या अगोदर आम्ही शिडी लावून करायचो. ते नंतर पोरं कमी होत चालली ना, त्यामुळे आम्ही विचार केला काय करायचं आता. पोरं कमी झाली. मग आम्ही एकदा इथं आम्ही बिल्डिंगच्या खाली म्हणजे इथं जागेवरती तर आम्ही फेऱ्या काढून फक्त हा सराव केला. तो आमचा सक्सेस झाला. तेव्हा आम्ही 4 थर लावायचो म्हणजे विदाऊट शिडीचा. त्यानंतर मग आम्ही 5वा चढून बघितला, तो पण आमचा सक्सेस झाला. मग ते 5 थर आम्ही पहिला बाहेर काढले म्हणजे गोविंदा.
त्यानंतर आम्हाला जरा होप्स आला पोरांना की हा 5 थर आपण लावू शकतो. होप त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही 6व्या थराचा निश्चय केला. 2001 पासूनचा आमचा हा गोविंदा आहे. 2000 म्हणजे जवळजवळ 22 वर्ष विदाऊट शिडी तुम्ही नाही पहिला शिडी लावायचो. हा. आमचं आम्ही 2-3 वर्ष शिडीने केले. शिडी. नंतर 2004 पासून म्हणजे 20 वर्ष विदाऊट शिडी ते आम्ही चालू केलं. अविरत चालू केलं. त्यातला काही एक अनुभव सांगा ना, म्हणजे लक्षात ठेवायचं बोललात तरी आमचं सेनाभवनला सगळ्यात जास्ती म्हणजे प्रोत्साहन आम्हाला जास्ती करून सेनाभवनला भेटतो. आणि तिथं आम्हाला म्हणजे बोलतात ना मंडळाला एक मानपान तो तिकडं आम्हाला सगळ्यात जास्त भेटतो सेनाभवनला. कारण की आम्ही विदाऊट शिडी लावतो. आणि माझगाव ताडवडी झाले हे आमच्या समोर म्हणजे दरवर्षी आम्हाला भेटतातच. ते आम्हाला अजून प्रोत्साहन देतात की तुम्ही ह्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं करा. हीच आम्हाला अपेक्षा आहे. आणि ही आमची सगळी मित्र परिवार आहे, त्यांच्याकडे हीच अपेक्षा असते आम्हाला. आणि सगळे खांद्याला खांदा लावून खेळ चालू असतो. आमच्याकडे जमावचा बोलला तरी 150-200चा जमाव असतो दहीहंडी दिवशी. हा दहीहंडी. आणि सरावाला नेहमी सरावाला आता आहेत तुमच्या समोर. हो. तरी अजून काही आले नाही. सगळे कामावर ना वगैरे येणार. सगळे जॉबला जातात. काही बिझनेस आहे काही जणांचा. आता जो प्रो गोविंदा चालू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे मॅटवरचं? कारण की बघा आता आपण हा छोटा गोविंदा आहे, तो मोठा गोविंदा आहे. प्रो गोविंदासाठी ठीक आहे, पण आपल्याला तिथं एंट्री असेल तर आपण तिथं संधी करू. आता तुमचा गोविंदा आणि स्पेनवाल्या दोघांचा एक सामना. समोर पण आम्ही थर लावलेले आहेत ठाण्याला. अच्छा, स्पेनवाल्यांच्या पण समोर तुम्ही तर लावलेले आहेत वगैरे. जितेंद्र आवडच्या इथे त्यांचं तो नेहमीचा खेळ आहे. आपला कसा हा वर्षातनं एकदा येणार आहे, त्यामुळे त्यांची वर्षभर प्रॅक्टिस हा. असते. आणि आपण कसं 1.5 महिना 2 महिने अगोदर प्रॅक्टिस चालू करू. ओके, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. बोल बजरंग बली की. आता आपल्यासोबत मंजित आहे. मंजित, कैसा लगता है तुझे ऊपर? अच्छा लगता है चलने को. 9 सीढ़ी 7 विदाउट सीढ़ी. कितने साल से? 2023. कौन सी कक्षा में अभी? छठी कक्षा में पे जाने के ना. ओके. त्यांना कुठली इजा होऊ देऊ नको. काय चूक झाली असेल तर पदरात घे हो. पोरं तुझं नाव घेऊन जात आहे. त्यांना सुखरूप कल्याण. त्यांना हे वर्ष सुखाचे, समृद्धीचे आणि समाधानाचे जावो ही ईश्वर त्याला ही प्रार्थना करतो.
मित्रमंडळाचा हा गोविंद आहे, तुम्ही बघितलात. हा बघा, हा वरती सपासप वरती चढला, विदाऊट शिडी चढला. आणि मी आता सर्वात बघतोय विदाऊट शिडी ते चढले पण आहेत, उतरले पण आहेत आणि व्यवस्थित उतरले आहेत. कोणाला काही दुखापत झाली नाहीत, व्यवस्थित उतरले आहेत, चढतायत, उतरतायत. हा खरंच मला आनंदास्पद व कौतुकास्पद गोष्ट आहे की मी आज इथे आलो आहे, यांचा थर मानवी मनोरा बघायला आलो आहे. आणि त्यांनी 6 थर इथे रचले, विदाऊट शिडी रचले. खरंच या गोविंदाला ना तुम्ही सर्वांनी प्रोत्साहन करा. हा गोविंदा खरंच कौतुकास्पद आहे. स्पेन सारखा हा विदाऊट शिडीचा हा गोविंदा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ज्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. बोल बोल बजरंग बली की